रायगड जिल्ह्यातील शेडोंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या तृतीय पदवीदान समारंभाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला। विद्यापीठ परिसरातील जीडी बडाया ऑडिटोरियम मध्ये झालेल्या या कार्यक्रमात विविध विद्याशाखांतील तब्बल 1268 विद्यार्थ्यांना पदव्या आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या। या भव्य सोहळ्यास विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षण तज्ञ, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या जीवनातून शौर्य, राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि संघर्षाची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। पदवी ही यशाची सुरुवात असून बौद्धिक आणि सामाजिक विकासालाही तितकेच महत्त्व द्यावे असे त्यांनी सांगितले। आता आपल्याकडे काय होतं, कारण काय ते राग जिराची किंवा राग सहन करायची जी काही सहनशीलता आहे ती आपल्यात नाही, ती आपण अंगी बाळगली पाहिजे सहनशीलता। आणि त्यासाठी आपल्याला थोडी सभ्यता पण असली पाहिजे। आपला देश सभ्यतेच्या दृष्टीने फार पुढे आहे, जगात नव्हती एवढी सभ्यता। समारंभाची सुरुवात विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर केशव बडाया यांनी पदव्या आणि प्रमाणपत्रांना मान्यता देण्याच्या घोषणेद्वारे केली। यामध्ये 34 PhD, 535 पदव्युत्तर पदव्या तसेच विविध पदवी अभ्यासक्रमांच्या पदव्यांचा समावेश होता। कार्यक्रमाचे विशेष अतिथी आणि CSIR चे माजी महासंचालक प्राध्यापक डॉक्टर शेखर सी मांडे यांनी संशोधन, नवोपक्रम आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले। भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी तरुणांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। आज भारताला जगाचे नेतृत्व करण्याची संधी आहे। विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी संशोधन आणि नवीन उपक्रमाला प्राधान्य द्यावे असेही त्यांनी म्हटले। पदवी प्राप्त झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता। अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि विद्यापीठाला दिले। अशा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या तृतीय पदवीदान समारंभाने विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात केली आहे। सम्राट मराठी लाईव्ह साठी राहुल जाधवसह ब्युरो रिपोर्ट, रासायनिक। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।